देवणी तालुक्यातील महिलांचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथराव शिंदे यांचा लाडका भाऊ म्हणून सन्मान। नमस्कार, आपण बघत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। देवणी तालुक्यातील अनेक महिला व पुरुषांनी शिवसेनेत प्रवेश केला। हा प्रवेश शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते लातूर येथील शिवसेना कार्यालयात पार पडला। यावेळी शोभाताई चापटे, कस्तुरताई तेरकर, दारका जाधव, अंकुशराव बिरादार, विकास सूर्यवंशी यांसह अनेक महिला, पुरुष आणि युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला। महिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथराव शिंदे हेच आमचे लाडके भाऊ आहेत। त्यांच्यापासून आम्ही बाजूला राहू शकत नाही। भविष्यातही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत कार्यरत राहू। शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की सन्माननीय एकनाथराव शिंदे हे सर्वसामान्यातून पुढे गेलेले नेतृत्व असून कठीण प्रसंगी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणारे नेते आहेत। अशा नेतृत्वाखाली काम करताना अभिमान वाटतो। त्यामुळे आज देवणी तालुक्यातील बहीण भाऊ शिवसेनेत प्रवेश करत आहेत। भविष्यात शिवसेनेचा विकास करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र काम करू। यावेळी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व्यंकटराव बिरादार, महिला आघाडी निलंगा उपजिल्हा प्रमुख रेखाताई पुजारी, देवणी महिला आघाडी तालुका प्रमुख पद्मिनीताई कुंडगीर, चाकूर तालुका प्रमुख सविताताई निकम, देवणी तालुका समन्वयक विष्णू बिरादार यांसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। न्यूज 24 महाराष्ट्रासाठी सतीश चंदे, लातूर। सहभागी झाला त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो आणि तुमचे आभारी मानतो। कारण आपण शिवसेनेवर विश्वास ठेवून, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये आपण प्रवेश केला आहात, म्हणून आपला आभार आहे। खरं तर या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व आहे एकनाथ शिंदे साहेबांचं, जे की सर्वसामान्याशी देणं घेणं लागतं या भावनेतून काम करणारं नेतृत्व म्हणजे एकनाथ शिंदे साहेब। कालखंड जर एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री पदाचा जर बघितला, 2.5 वर्षाचा कालखंड जर बघितला, 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, हे निर्णय जर आपण डोळ्यासमोर घेतले तर हे सगळे निर्णय फक्त आणि फक्त सर्वसामान्यासाठी घेतले गेलेले निर्णय आहेत। आणि म्हणून या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना 100% तळागाळातल्या सर्वसामान्यापर्यंत ह्या सगळ्या योजना पोहोचवण्यासाठी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी तुमच्या सोबत अहोरात्र राहीन। 100% एक कुटुंब म्हणून आपण जगूया। जिल्ह्याचा, कुटुंबाचा कर्ता म्हणून मी निश्चित स्वरूपानं तुमच्या सगळ्या संकट समयी तुमच्या सोबत राहीन असा शब्द देतो। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यात शिवसेनेच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।